सर्व मंडळी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी सर्वप्रथम महाराष्ट्र पक्ष मित्रतर्फे स्वागत करतो. आणि आजच्या ह्या वेबिनारसाठी जे आपले वक्ते आहेत डॉक्टर अनिल पिंपळापुरे सर, त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो आणि त्यानंतर आपण वेबिनारला सुरुवात करूया. डॉक्टर पिंपळापुरे सर हे नागपूरला व्यवसायाने डेंटिस्ट म्हणून आहेत. गेल्या 41 वर्षापासून नागपुरात ते डेंटिस्ट आहेत आणि पक्षी मित्र सोबत ते महाराष्ट्र पक्षी मित्रचे संस्थापक सदस्य तर आहेत. याशिवाय ते स्वतः अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हॅलो. सर्वप्रथम माळढोक या पक्षावरचा त्यांचा जो व्हीएनएचएस सोबतचा प्रोजेक्ट होता त्यामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष ह्या सर्व चिन्मय इथेच थांब म्हटलंय. हॅलो. पक्ष त्यांचं खगान नावाचं पुस्तक आहे ज्यामध्ये पक्षी विषयक लेख आपल्याला वाचायला मिळतात. ते रोटरीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि आता सेंट्रल इंडियन बर्ड अकॅडमी म्हणजे शिबा ह्या संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या मध्य भारतात जे पक्ष्यांसंदर्भात काम करायचं आहे तर त्यांनी आता त्या शिबा सोबत काम सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र पक्षी मित्रचे आता ते आपले मार्गदर्शक आहेत. तर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. मी इकडून स्लाइड शेअर करतो. डॉक्टर आवाज येतोय का जयंत? हो येतो. आवाज येतोय ना? आणि स्पष्ट येतोय का आवाज? स्पष्ट येतोय. हा, मला आता फक्त स्क्रीन शेअर करूया आपण. यस, करतो मी लगेच. ओके. स्क्रीन दिसते आहे? हा, दिसते, स्क्रीन दिसते. मी नेक्स्ट म्हटलं की नंतर लगेच करता येईल ना? करता येईल लगेच. हा, तो लगेच चेंज करायला हरकत नाही. खालच्या ह्याच्यावर हाईड वर क्लिक करा एकदा, बस झालं. मग आलाय का? सुरू करू का? हो, करा सुरू. ऑडिबल आहे ना मी आवाज तसा? हो, बिलकुल स्पष्ट आवाज आहे. ओके. नमस्कार पक्षी मित्रांनो. सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो कारण या माझ्याकडून जे टेक्निकल लॉजेस झाले त्याच्याबद्दल सगळ्यांचे एकदा मी क्षमा मागतो आणि माझा कार्यक्रम सुरू करतो या पीपीटीचा. या पक्षी मित्र मंचावर आज आपण सुरुवात करतोय आणि सगळ्यात अगोदर मी सगळ्यांचं या वेबिनार मध्ये स्वागत करतो आणि माझी ओळख करून दिली त्याकरिता मी डॉक्टर जयंत वडतकर, माझे मित्र, त्यांचा मी आभारी आहे. तसेच मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल महाराष्ट्र पक्षी मित्र आणि माझ्या सगळ्या पक्षी मित्रांचे मी परत स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि त्याचबरोबर पक्षी मित्रा सोबतच आज आपल्या म्हणजे गेल्या 3-4 वेबिनार बरोबर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी त्यांच्या सहकार्याने आपल्याला हे वेबिनार बघता येत आहेत. त्यामुळे मी डॉक्टर राजू कसंबे आणि त्यांची सगळी टीम त्याचे सुद्धा आभार मानतो. आजचा हा माझा विषय आहे मानव आणि पक्षी यांचे सहसंबंध. आपण त्याला इंग्रजीमध्ये इथनो ऑर्निथॉलॉजी असं म्हणतो. हा एक नवीन विचार आहे आणि ही नवीन डिसिप्लिन आहे. आपण पक्षी मित्रांनी हॅलो, आवाज येतोय? हॅलो. येतोय आवाज. येतोय, बोला अनिलजी. हा, ओके. आणि या इथनो ऑर्निथॉलॉजी या विषयाची गेल्या 4-5 दशकापासून सुरुवात झालेली आहे आणि हा विषय मानव आणि पक्षी सहसंबंध हा जरी आपल्यासाठी आता नवीन वाटतोय आपल्याला आणि याच्यावरती अनेक शास्त्रज्ञ, अनेक पक्षी अभ्यासक यावर काम करतात आहे आणि जेव्हा
एखाद्या पक्ष्याचा किंवा त्याच्या अधिवासाचा, त्याचा कन्झर्वेशनचा किंवा संवर्धनाचा किंवा त्याला वाचवण्याबद्दलचा विचार येतो, त्यावेळेला आपण असं लक्षात येतं की आपल्याला ती कम्युनिटी, ते लोक, तिथले आदिवासी, तिथले राहणारे यांना सोबत घेऊन काम करायचं आहे. आणि त्यावेळेला हा विचार आल्यानंतर ही इथनो ऑर्निथॉलॉजी ब्रँच, त्यांच्याजवळ असलेलं पारंपरिक ज्ञान हे आपण कसं वापरू शकू, याच्या संदर्भात होणारा अभ्यास आणि त्यांच्याजवळ असलेला ज्ञान याचा संबंध आपण कसा जोडणार, ही ब्रँच आपल्याला सांगते. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर मारुती चितमपल्लींनी पक्षीकोशामध्ये आणि सातत्याने या आदिवासींबरोबर राहून नवेगाव, नागझिरा आणि इतर जंगलांमध्ये राहिल्यानंतर मारुती चितमपल्लीने याच्यावर बरंच लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इला फाउंडेशनचे डॉक्टर सतीश पांडे आणि त्यांनी सुद्धा इथनो ऑर्निथॉलॉजीवरती बरंच लिखाण केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा विषय, म्हणजे माझ्या मित्रांनो, हा विषय आपल्यासाठी फारसा नवीन नाही मला असं वाटतं. तरी आपण आज त्या विषयाची एक तोंड ओळख करून घेऊ. आपण मी थोडं लगेच सुरू करतो. नेक्स्ट, ही एक आपण असं म्हणू की ढोबळमानाने एक होणारी व्याख्या आहे. इथनो ऑर्निथॉलॉजीची डेफिनेशन किंवा व्याख्या काय असू शकते? इट इज द स्टडी ऑफ द रिलेशन बिटवीन पीपल अँड बर्ड्स. म्हणजे त्याच्यामध्ये इथनो हा शब्द जो आहे हा लोकांशी जोडलेला आहे, लोकांच्या संस्कृतीशी जोडला आहे. आणि ऑर्निथॉलॉजी हा सगळ्यांना माहितच आहे आपल्याला, हा पक्षी आणि पक्ष्यांचा अभ्यास म्हणून द स्टडी ऑफ द बर्ड्स हा त्याच्याशी जोडलेला आहे. आणि पक्षी म्हटल्यानंतर हा एक प्राणी आहे, त्यामुळे इट इज अ ब्रँच ऑफ इथनो झुलॉजी, म्हणजे मानवाशी जोडलेला आणि झुलॉजी. आणि अगदी मोठ्या याने जर त्याचा विचार केला आपण, तर इट इज अ वायडर फील्ड ऑफ एंटायर बायोलॉजी, म्हणजे इथनो बायोलॉजी. आणि त्यामध्ये बायोलॉजीचा जेव्हा सब्जेक्ट येतो त्याच्या अनुषंगाने आपल्याला पक्ष्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि आता हा इथनो ऑर्निथॉलॉजी आणि ही व्याख्या जेव्हा आपण बघतो त्यावेळेला असं लक्षात येतं की जेव्हा मी हा विषय बघत होतो, याची पुस्तकं वाचत होतो, त्यावेळेला मला डार्विनचं आपल्याला सगळ्यांना माहितच असेल की त्यांनी एक वेब ऑफ लाईफ असा एक कन्सेप्ट मांडला होता, एक अशी संकल्पना मांडली होती, वेब ऑफ लाईफ. आपण याला संस्कृतमध्ये किंवा मराठीत जीवस्य जीवनम असं म्हणतो. ती जी वेब आहे, ती जी जाळं आहे, त्या जाळ्यामध्ये मनुष्य सुद्धा हा एक, किंवा मानव हा त्यातलं एक धागा आहे, ते घटक आहे. आणि तो घटक आपल्या मानवाने, अगदी गुहेतला राहणारा माणूस आणि आताचा नागरी माणूस, ही पूर्ण जी कडी आहे, या कडीमध्ये या माणसाने स्वतःला एक घटक म्हणून समजल्यानंतर, आणि पक्षाला हा आपला एक साथीदार आहे त्याच्यातला, या निसर्ग घटकातला, हे जर आपण तरी समजून घेतलं तर मला असं वाटतं की ही इथनो ऑर्निथॉलॉजी ब्रँच किंवा ही डिसिप्लिन ही आपल्याला फार अभ्यासामध्ये किंवा संवर्धनामध्ये फार पुढे नेईल. आणि आपली ही व्याख्या आपल्याला हेच सांगते. नेक्स्ट, आणखी एक आपण व्याख्या बघूया. इथनो ऑर्निथॉलॉजी इज अन इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट. म्हणजे हा एकच विषय नाहीये, म्हणजे अनेक विषयांची मिळून तयार झालेली ही डिसिप्लिन आहे, ही शाखा आहे. म्हणजे एक आपल्या सायन्स मधली ही एक शाखा आहे. त्याच्यामध्ये मानव जोडला गेलेला आहे, त्या मानवाचं निसर्गाबद्दलचं आकलन जोडलं गेलेलं आहे. आणि आकलन त्याला झाल्यानंतर त्यांनी त्याच्या भाषेत, त्याच्या लिंग्विस्टिक, त्याच्यामध्ये त्याला कसं तो पुढे गेला किंवा त्यांनी ते व्यक्त कसा झाला, आणि हे करताना तो माणूस, तो पक्षी आणि हा मानव, ते एकमेकांशी बोलताना त्यांनी स्वतःला इंटरप्रिट कसं केलं, म्हणजे त्यांनी त्याचा अर्थ कसा लावला, या सगळ्या गोष्टींचं जे नॉलेज आहे आपल्याला, ते या भागामध्ये, या सायन्स मध्ये मिळतात आहे.
आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की निसर्गाने प्राणी, पक्षी, झाडे यांचे आकलन, निरीक्षण तयार करून जे ज्ञान त्यांच्याजवळ आहे त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कसा करता येईल आणि त्याच्या पुढे कसं जाता येईल हे आपल्याला ही व्याख्या सांगते. आणि यामध्ये मला असं लक्षात आलंय की तो जो मानव होता हजारो वर्षापासून, ज्यांना पक्ष्यांबद्दल नैसर्गिक ज्ञान होतं आणि त्याला तो एक मी हा निसर्गाचा एक भाग आहे किंवा एक घटक आहे म्हणूनच आपण पुढे जात होता, म्हणून हे तो स्वतःला एक घटक समजून त्याचे त्यांनी जे निरीक्षण केलं, त्याचा त्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा किंवा निसर्गाचा उपयोग केला त्याचा आणि त्यांनी हे सगळं ज्ञान भांडार किंवा पारंपरिक ज्ञान त्यांनी ते जपून ठेवलं. त्या जपून ठेवण्याच्या याच्यामध्ये आज आपल्याला एक अशी आपल्या जवळ पायरी आलेली आहे की ते ज्ञान आपल्याला पुढे चालवायचं आहे आणि तेच ज्ञानाचा उपयोग आपल्याला पुढे संवर्धनासाठी करायचा. नेक्स्ट. आता यामध्ये आपण दोन बघितलं की याचा स्कोप काय, म्हणजे ब्रॉडली स्पीकिंग आपण काय म्हणू शकू. त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आलेल्या आहेत, एक मानववंश आणि त्याची संस्कृती. आणि याने निसर्ग नियमांचे पालन करून करणारा मानव म्हणजे निसर्ग नियमांचे पालन करून ती संस्कृती जपणारा जो मानव होता त्याच्याबद्दल आपण बोलतो. आणि हा मग मानव कसा होता, एक आदी मानव झाला सुरुवातीला जो गुहेत राहायचा आणि गुहेत राहिल्यानंतर मग हळूहळू त्यांनी लोखंडाचा शोध, तांब्यांचा शोध आणि मग त्याचा उपयोग करायला लागला, शस्त्र तयार केली त्यांनी. त्यानंतर तो कृषी प्रधान होत गेला, हळूहळू त्याला शेती करता आली आणि आता त्याच्यानंतर तो शेती करून तो ग्रामीण भागामध्ये राहू लागला नदीच्या काठावर आणि मग तो नागरी संस्कृती झाली. या सगळ्या याच्यामध्ये या एवढ्या मोठ्या काळामध्ये हजारो वर्षात त्या मानवाने त्याचे काही ऑब्झर्वेशन्स असतील, त्याची काही निरीक्षणं असतील, या संस्कृती सोबत ती जपली आणि ती त्याला आपण इथनो मानववंश संस्कृती म्हणतो. आणि याच्यामध्ये या सगळ्याच निसर्गामध्ये आपण आज बोलूया पक्षीशास्त्राबद्दल, म्हणजे त्यांनी त्याच्याजवळ असलेलं पक्ष्यांचं ज्ञान आणि हे पक्ष्यांचं ज्ञान त्यांनी कशा प्रकारे जपून ठेवलं. आता त्याची ती जीवनशैली होती, त्याचा जो पक्ष्यांची जीवनशैली म्हणजे आपण त्यांनी पाहिली, म्हणजे त्या मानवाने म्हणजे पक्षी राहतो कसा, तो अंडी कसे देतो, त्याची विणीचा हंगाम कसा आहे, त्याचा काळ कसा आहे, तो घरटी कशी बांधतो, पिलांचे संगोपन कसं करतो. आणि या सगळ्या बाबतीत त्या पक्ष्याचा उपयोग मग तो कुठल्याही बाबतीत असू दे, त्याच्या रोजच्या जीवनामध्ये त्या पक्षाचा उपयोग त्यांनी केला, त्याच्या संस्कृतीमध्ये तो एक घटक झाला आणि त्याच्याबरोबरच त्याला एक त्यांनी त्याच्या नजरेने, म्हणजे मला कसं म्हणायचं आहे की हे सगळं करत असताना त्यांनी त्याच्या नजरेने कसं बघितलं हे आपल्याला या सायन्स मधून लक्षात. नेक्स्ट. आता या हा जो मानव होता, या मानवाच्या सान्निध्यात अनेक प्राणी होते, निसर्गाचे अनेक घटक होते, पण विच फॅक्टर्स इन द बर्ड अट्रॅक्टेड मॅन. आणि हा माणूस जो आहे या पक्षाकडे जास्त कसा काय अट्रॅक्ट झाला, म्हणजे त्याला पक्षी का आवडायला लागला आणि त्या पक्ष्यांवरती त्यांनी एवढं काय काम केलं, त्याला कारण अनेक आहे, आपण ही बघूया. आता पक्षी काय झालं की हा बर्ड्स आर सीन इन एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगाच्या जिथे जिथे माणूस आहे त्याच्या सान्निध्यात हा पक्षी आला, कारण तो पूर्ण जगभर दिसतो. त्याला काही अपवाद आपण जरी सोडले की तर एखाद्या वातावरणात पक्षी नसावा, ते काही अपवाद सोडले, त्यामुळे तो त्याच्या सान्निध्यात वारंवार पक्षी आला. दुसरा, त्याचं बर्ड्स अडॅप्टेड व्हेरी वेल विथ द इकोसिस्टम, water, forest, grassland, desert, as well as urban areas.
यात हे काय झालंय की पक्षी त्यांनी स्वतःला त्या माणसाबरोबर त्याच्या परिसंस्थेमध्ये त्याच्या जीवन पद्धतीमध्ये स्वतःला जुळवून घेतलं. त्यामुळे तो पक्षी त्याच्या जवळ राहायला लागला, त्याला रोज दिसायला लागला आणि त्याला त्या पक्षाला बघायला फार दूर जायला नको असायचं. आणि त्याचं जो खाद्य होतं त्या पक्ष्याचं, बर्ड्स हॅव अ व्हरायटी ऑफ आयटम्स ऑन देअर प्लॅटर, अशी त्या पक्ष्याची समृद्ध अशी खानपान पद्धती होती. त्याचा आपण ज्याला आपल्या नवीन भाषेत म्हणू की त्याचं मेन्यू कार्ड खूप मोठं होतं पक्ष्याचं. आणि हा पक्षी जेव्हा वेगळे वेगळे कीटक आहे, कॅटरपिलर आहे, धान्य आहे, सगळ्या गोष्टी तो खायचा. आणि मानवाला त्याचं आश्चर्य वाटायचं की हे सगळं दिसतंय त्याला, म्हणून तो त्याला अजून अट्रॅक्ट झाला, त्याच्यावर तो काम करायला लागला आणि त्याच्याशी तो अनेक गोष्टीमध्ये जोडल्या गेला खाण्याच्या संदर्भामध्ये. आणि तो हळूहळू त्यातला जो चांगला पक्षी असेल त्याला सुद्धा खायला लागला. बर्ड्स डिस्प्ले सोशल बॉन्ड अँड कलेक्टिव्हली मायग्रेट, हा एक महत्वाचा भाग आपण बघतो. पक्ष्यांमध्ये सुद्धा एक सोशल बॉन्ड आहे, म्हणजे नर आणि मादी, मग त्यांचं डिस्प्ले होतो, आपण कोर्टशिप डिस्प्ले होतो, मग ती घरटी बांधतात, मग त्याच्याशी ते लोक लॉयल राहतात, पिलं वाढवतात. हा जो त्यांच्यातला बॉन्ड होता, सोशल बॉन्ड आहे, आणि ती रात्री एका जागेवर विसावा घेतात. ह्या पक्ष्यांची ही जीवनशैली आहे, जीवन पद्धती ते त्याला भावली आणि त्यामुळे तो पक्षाकडे अट्रॅक्ट झाला माणूस. त्याचप्रमाणे त्याला दिसायचं की एखादा पक्षी फार दुरून स्थलांतर करून येतो. मागच्या वर्षी हा पक्षी आपल्याला दिसला होता आणि स्थलांतर सोबतच त्यांनी त्याची ऋतुमान असं ठरवलं की आता पावसाळा आला, हिवाळा आला, उन्हाळा येतोय आणि हा पक्षी आला म्हणजे पावसाळा येईल, हा पक्षी आला म्हणजे हिवाळा येईल, असं त्याला लक्षात आलं. काही नवीन येणारे पक्षी त्याला दिसायचे आणि त्यामुळे त्यांनी त्याचा टाइम टेबल त्याच्याशी जोडून घेतला. मला इथे दिसतंय की बर्ड्स कॅन फ्लाय ड्यू टू स्ट्रॉंग विंग्स, हॉलो बोन्स अँड बॅलन्स बॉडी. हा जो फॅक्टर आहे याच्यामध्ये आपण जे बघतोय, हा महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे पक्ष्यांकडे माणूस का अट्रॅक्ट झाला, तर मला असं वाटेल की पक्षी हा उडू शकतो आणि मनुष्याला या गोष्टीचं फार आकर्षण होतं. कारण त्याला असं वाटायचं की मला अजूनही, आपण कुठल्याही मानवाला असं वाटत असतं की मला उडता आलं पाहिजे, आणि ती एक मनात ती असूया कदाचित त्या याला असावी आणि तो म्हणून त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट झालेला असेल, ही सुद्धा एक भाग असेल. आणि पक्षी का उडू शकतो, तर आपण बघतोय त्याची पंख सक्षम असे पंख होते त्याला, त्याची हाडं पोकळ हाडं असल्यामुळे वजन कमी होतं त्याचं. आणि याला सगळ्याला उडणाऱ्याला लागणारी जी एक विमानाला आपण जसं म्हणतो एक बॅलन्स बॉडी असते म्हणून ते विमान उडू शकतं, तशी देवानी त्याला एक असं बॅलन्स, त्याला एक सगळीकडून त्याचं प्रमाणबद्ध शरीर हे त्याला मिळालं आहे पक्षाला. आणि शेवटी आपण बघू की त्याचे बर्ड्स आर व्हेरी कलरफुल, हे मला कोणाला सांगायलाच नको, कारण अँड दे आर हॅव्हिंग अट्रॅक्टिव्ह बॉडी शेप्स, वेगळे वेगळे आकार त्यांचे पंखांचे रंग वेगळे, डोळ्याचे रंग वेगळे, चोचीचे रंग वेगळे, पायाचे रंग वेगळे, असे अनेक आपल्याला गोष्टी बघायला मिळतात की ते या पक्ष्यांसाठी फार महत्वाचं आहे. नेक्स्ट, इथे आपण बघतो की वाय, आता आपण याच्याकडे येऊया, आपण पक्षी त्याला अट्रॅक्ट झालेला आहे, आता आपण हे बघूया की वाय मनुष्य आपल्याला वाय इथनॉर्निथॉलॉजी हॅज बिकम इम्पॉर्टंट. आता हे सायन्स असं का महत्वाचं वाटायला लागलं, आणि अभ्यासक म्हणा किंवा शास्त्रज्ञ किंवा पक्षी निरीक्षक, पक्षी प्रेमी या सायन्सकडे, या डिसिप्लिनकडे, इथनॉर्निथॉलॉजीकडे का वळायला लागलेत. आणि वाचताना मला असं लक्षात आलं की 1992 साली जेव्हा ही एक CBD म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी नावाची एक मोठी कॉन्फरन्स होती पूर्ण जगभर, दरवर्षी 2 वर्षात मला वाटतं होत असते ती, अशी 1992 साली जी झाली, त्याच्यामध्ये त्यांचं असं लक्षात आलं की
हे जे हायलाइट्स द कॉजेस म्हणजे 1992 ते 2010 पर्यंत म्हणजे या मोठ्या कालावधीमध्ये त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या, ज्या जैवविविधतेला त्याचा धोका त्यांना लक्षात आला. आपण ते बघूया काय झाले ते. त्यांना असं लक्षात आलं की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय आणि त्या ऱ्हास होण्याची जी स्पीड आहे ती स्पीड फार वाढली आहे. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत आहे. त्याचबरोबर इरोजन ऑफ द जेनेटिक डिग्रेडेशन, ज्या जीन्स आहेत म्हणजे प्रत्येक आपण म्हणतो जाती, त्या जाती कमी होत चाललेल्या आहेत. म्हणजे त्याची जी जात आहे ती कमी होतीये. म्हणजे एखाद्या तांदूळाची जात, गव्हाची जात, एखादा पक्षी ते एक्सटिंक्ट होणं म्हणजे ती जीन त्याची मला वाटतं लुप्त व्हायला लागलेली होती. तर म्हणून तो सुद्धा एक कन्सर्न त्यांनी दाखवला. त्याचबरोबर इथे आपण हे बघूया की हा महत्वाचा फॅक्टर आला इथे, लॉस ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज, ज्याला आपण म्हणतो की जे पारंपरिक ज्ञान आहे त्या माणसांजवळ, शास्त्रज्ञ आपल्या आदिवासींजवळ होतं, शेतकऱ्यांजवळ होतं, पारध्यांजवळ होतं. हे ट्रॅडिशनल नॉलेज आहे, ती पारंपरिक ज्ञान आहे, ते सुद्धा आता म्हणजे एक्सटिंक्ट व्हायला लागलं होतं, लयास जायला लागलं होतं. आणि ह्या कॉन्फरन्सेसमध्ये याच्यावर अनेक चर्चासत्र झडली या 10-15 वर्षामध्ये, 20 वर्षात. आणि त्यांना लक्षात आलं की नाही, आपल्याला हे वाचवावं लागेल. तसे दिसलं त्यांना की इथनोकल्चर्स आर ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. इथनोकल्चर जी होती की मानव संस्कृतीशी असलेलं, त्यांची संस्कृती ही सगळीच त्यांनी जे जपून ठेवलं होतं पारंपरिक ज्ञान, हे सुद्धा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. कारण आपण त्याला फार महत्व दिलेलं नव्हतं. म्हणून त्याच्यावर लक्षात आलं की नाही, यावरही सुद्धा काम करायला हवं. आणि त्यामुळे काय झालं की हे शाश्वत इतके वर्ष, आपण जेव्हा म्हणतो की गेल्या 1000 वर्षामध्ये 100 प्रजाती लुप्त झाल्या होत्या. म्हणजे असं एक ढोबळमानाने एक कॅल्क्युलेशन आहे की गेल्या 1000 वर्षामध्ये 100 प्रजाती लुप्त झाल्या, पण गेल्या 100 वर्षामध्ये 1000 प्रजाती लुप्त झाल्या. म्हणजे आपण म्हणू की पर्सेंटेज किती मोठं वाढलं. आणि ह्यामुळे जे जेनेटिक डिग्रेडेशन झालंय, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन झालं, याची जी स्पीड आहे हे होतच आहे. म्हणजे डिग्रेडेशन होत असतं थोडंफार, किंवा जेनेटिक्स डिग्रेडेशन होत असतं, पण त्याची स्पीड फार कमी असते. पण ती स्पीड या 100 वर्षात खूप खूप फास्ट झाली आहे. आणि त्याच्यामुळे काय, त्याला कारण काय असावे, त्यांच्या लोकांच्या, शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की हे अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट, हा जो अशाश्वत विकास आपण करायला लागलो आहे, त्याच्यामुळे हे जेनेटिक डिग्रेडेशन व्हायला लागलेलं आहे, जेनेटिक इरोजन व्हायला लागलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं शेवटी काय झालं की पॉवर्टी एलिव्हेशन आणि गरिबी वाढायला लागली. लोकांना जे निसर्गाकडून मिळायचं, जी त्याला गरज होती, ज्याला नीड होती, ती ग्रीड मध्ये बदल झाली. आपण गांधीजींचं हे नेहमीच महत्वाचं वाक्य ऐकत असतो की मनुष्य हा नीडी होतो, मग तो ग्रीडी जर झाला तर मग ते फारच कठीण होऊन जातं. आणि यामध्ये मला एक इथे आफ्रिकन म्हण आठवते की जी लॉस ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. या लॉस ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज मध्ये आफ्रिकेमध्ये एक म्हण आहे की जेव्हा एखादा ज्येष्ठ किंवा एखादा वृद्ध माणूस जातो किंवा त्याचं निधन होतं किंवा तो मृत्यू पावतो, त्यावेळेला असं म्हणतात की एक संपूर्ण ग्रंथालय नष्ट झालेलं आहे, अशी एक म्हण आहे. मग जर ही आपली ट्रॅडिशनल नॉलेज किंवा इथनोकल्चर जर एक्सटिंक्शन झालं, तर आपल्याकडे एवढा साठा जो होता पारंपरिक ज्ञानाचा, किंवा ही इथोनो ऑर्निथॉलॉजी जी आहे, त्याच्यासाठी आपल्याजवळ कुठल्याही प्रकारचा साठा राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला आत्ता लक्षात आलं की व्हाय इथनॉलॉजी हॅज बिकम सो मच इम्पॉर्टंट. नेक्स्ट. आता आपण बघू की आता याला स्कोप काय होता. म्हणजे इथे डॉक्टर साहेब, एक इतरांना माझी विनंती आहे की तुम्ही प्लीज स्वतःला म्यूट करा. म्हणजे बघा बाकीचे खूप आवाज येत आहे. म्हणजे गुप्ते मॅडम आहे, डॉक्टर बोडकर आहे, प्लीज स्वतःला म्यूट करा. तर तुमच्या मागचा खूप आवाज येतो. हा डॉक्टर साहेब कंटिन्यू करा प्लीज. करू कंटिन्यू. ओके राजू, थँक्यू. आवाज येतोय, खरंच आहे. आणि हा आवाज कदाचित आपल्या लक्षात येत नाही म्हणून आपल्याला चुकीने होत आहे. पण आता आपण अनम्यूट करून घेऊया. मी सोडू ना.
आता आपण याच्यात बघूया की आता स्कोप काय आहे इथन ऑर्निथॉलॉजीचा. स्कोप म्हणजे काय म्हणूया आपण त्याचा, की याचा विचार जो आहे ते आता यांनी पुढे काय करायला, हाऊ इन व्हॉट वेज डू ह्युमन सोसायटी यूज नेचर. नेचर म्हणजे मी ब्रॅकेटमध्ये बर्ड टाकलेला आहे, जे आपण पक्ष्यांबद्दल बोलतोय म्हणून. अँड हाऊ अँड व्हॉट वेज डू ह्युमन सोसायटीज व्यू नेचर. आता यामध्ये मी असं म्हणेन की या सगळ्याचा स्कोप केव्हा तयार होतो, केव्हा आपण हे करू की जेव्हा आपणच स्वतःला, मी मानव म्हणून मी तुझ्यासारखाच निसर्गाला जेव्हा म्हणतो की निसर्गाला की मी तुझ्यासारखाच एक घटक आहे, मी त्यातलाच एक घटक आहे, मी त्या चेन मधलाच एक घटक आहे, आणि मी ही दृष्टी, ही व्ह्यू हे ठेवून जर मी काम करेल तर याला इथे स्कोप आहे. नाहीतर आपल्याला अजूनही त्याला आणि मी त्याला म्हणेन की माझ्या गरजेनुसार, जे आपण म्हणालो आता की ग्रीड आणि नीड, मी गरजेनुसार तुझा उपयोग करीन आणि तुझ्या सोबतच राहीन. हा स्कोप जेव्हा हे जे विचार जेव्हा होईल आपल्याला, तेव्हा आपण त्या नेचर म्हणजे ह्युमन सोसायटी कशा प्रकारे व्ह्यू करते आणि कशा प्रकारे यूज करते या नेचरला, त्याच्यावरती आपला स्कोप ऑफ द इथन ऑर्निथॉलॉजी अवलंबून आहे. नेक्स्ट, आता आपण काय करू की मुद्द्यावरती येऊ. म्हणजे आता इथन ऑर्निथॉलॉजी चा जो भाग होता त्याच्यात काय काय गोष्टी होत्या, म्हणजे की अनेक वर्षापासून अनेक जाती, प्रजाती, आदिवासी या सगळ्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेलं ज्ञान, नंतर आपल्या लोकांजवळ असलेलं त्याच्या पक्ष्यांना अधिक ज्ञान जे होतं, तो त्यांच्या आयुष्याचा एक, मला असं वाटतं की अविभाज्य अंग होऊन होतं. त्यामुळे काय झालंय की पक्षी, प्राणी यांच्याबरोबर राहता राहता त्यांच्या जीवनातला तो एक पार्ट झाला. म्हणजे आपण ज्यांना म्हणतो की आपले नातेवाईक आहे किंवा आपले मित्र आहेत, त्यांच्याबद्दलचे किस्से, गोष्टी, त्याच्याबद्दलच्या सगळ्या कथा, तसंच त्यांनी सगळ्या प्राणी पक्ष्यांबद्दल एक अशी एक टोटल ज्ञान तयार झालं. आणि ते निर्माण झालेला, त्याच्यातून कसं झालं की निर्माण झालेला लोककथा निर्माण झाल्या, दंतकथा निर्माण झाल्या, पुराण तयार झाली, आणि त्या पुराणामध्ये पक्ष्यांना महत्व देण्यात आलं. श्रद्धा, अंधश्रद्धा, त्यांच्या मानवाच्या धार्मिक विधीमध्ये त्याचा सहभाग व्हायला लागला. त्याच्यातून त्यांच्या देवता तयार झाल्या, कुलप्रतीक झालं, कुलचिन्ह झालं. त्याचबरोबर पक्ष्यांच्या नावाने त्यांचे गोत्र झाले. म्हणजे मला असं, मी जेव्हा वाचत असताना मला लक्षात आलं की गोंड जी आपल्याकडे, आमच्याकडे विदर्भामध्ये गोंड आणि MP या बॉर्डरला बरेच गोंडांची आदिवासी आहेत गोंड, त्यांच्या कुल जे आहेत ते गोत्र बरेच आहेत, आणि त्यातले काही गोत्र हे पक्ष्यांच्या नावाने आहेत. आणि ते गोत्र पक्ष्यांच्या नावाने असेल तर ज्या पक्षाच्या ते गोत्र आहे, की समजा मोर हे त्यांचं गोत्राचं नाव आहे, तर तो मोराला ते लोक मारणार. अशा प्रकारे त्याला महत्व देण्यात आलंय. त्याचप्रमाणे कसं आहे, शकून, अपशकून, भूत, प्रेत, आणि त्याला पक्षी, प्राणी, किंवा हा आपण जर पक्ष्यांबद्दल बोलतोय तर त्याचा औषधी उपयोग काय होऊ शकतो, त्याच्या चोचेचा उपयोग काय होऊ शकतो, पंखांचा उपयोग काय होऊ शकतो, त्याला एक पूर्णपणे खाद्य म्हणून खाताना त्याचा उपयोग काय होऊ शकतो, त्याचा मनोरंजनासाठी, त्यांच्या उत्सवामध्ये त्याचं हे त्यांनी त्यांच्या लक्षात येऊन गेलं, आणि ते त्यांचा एक घटक झाला. आणि ही पारंपरिक त्यांनी हे ज्ञान तयार केलं, ते अनेक शतक त्यांच्या सोबत वाढत गेलं. आणि आज आपण असं बघणार आहोत की हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि इतर जगातल्या इतर संस्कृतीमध्ये पक्षी हा कसा त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. आणि हे जरी आता आपण बघतोय की गेल्या काही शतकांमध्ये किंवा काही दशकांमध्ये आत्ताच्या याच्याबद्दलची आपल्याकडे अनास्था आपण दाखवली, आणि त्यामुळे आता परत जायला लागले की आपण त्याच्यावरती काम करायला पाहिजे आणि त्याच्या बरोबर आपण जायला पाहिजे. तर आपण असं बघूया की बर्ड्स इन मायथॉलॉजी, म्हणजे पुराण कथेमध्ये आपला पक्षी काय आहे. तर आता आपण बघतोय इथे की नाही, मागे जायचं आहे, जयंत मागची स्लाइड. हा,
तर आता याच्यामध्ये आपण गरुड हा पक्ष्यांचा राजा आहे. नंतर मायथॉलॉजीमध्ये आपण बघतो की एक देवता मोरावर बसलेली आहे. विद्येची देवता आपली हंस आहे. नंतर हा डावीकडे जो दिसतोय कामदेव, कामदेव हा पोपटावरती बसलेला आहे. म्हणजे आपल्या पौराणिक याच्यामध्ये तो म्हणजे पोपट हा कामाशी जोडलेला आहे. म्हणजे काय म्हणू ज्याला मिथून हा त्याच्याशी जास्त याच्यामध्ये दिसतो, म्हणून तो कामदेवाचं वाहन झालेलं आहे. तसंच रामायणामध्ये जटायू पक्षी आहे. म्हणजे जटायू हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ही मायथॉलॉजीमध्ये इतक्या वेळा जुना म्हणजे आपल्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. तशाच प्रकारे रामायणामध्ये काकभुशुंडी आहे, क्रौंच पक्षी आहे, संपत्ती आहे, नंतर गरुड आहे. हे सगळे पक्षी आपल्या रामायणात होते. नेक्स्ट, ज्याप्रमाणे आपल्या याच्यामध्ये हिंदू मायथॉलॉजीमध्ये पक्ष्यांचं महत्व आहे, तसंच ग्रीक मायथॉलॉजी, नंतर अरेबियन मायथॉलॉजी, इजिप्शियन मायथॉलॉजी, बायबलमध्ये आहे, कुराणामध्ये आहे. आणि या सगळीकडे आपल्याला या पक्ष्यांचा सहभाग दिसतोय. त्यांच्या त्या देवता होत्या, त्यांच्याबद्दल वेगळी नावं होती त्यांची. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. हा त्यांच्या या ज्या मायथॉलॉजीमध्ये असलेला हा फिनिक्स पक्षी, याच्याबद्दल तो राखेतून वर आला आणि याच्याबद्दल मी फारसं सांगायची गरज नाही. नंतर सिंदबादच्या सफरही आपण बघायचं, त्याच्यामध्ये तो रॉक नावाचा जो मोठा पक्षी होता की हत्तीला उचलू शकायचा, तो पक्षी आपण इथे बघतो आहे. त्याचबरोबर इजिप्शियन मायथॉलॉजीमध्ये हा एक पक्षी मला बघायला मिळाला विकिपीडियावरून. त्याचं नाव आहे बेन्यू. आणि हा आपल्याकडचे जसे ब्रह्मदेव आहेत तसा हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि हा हेरान पक्षी आहे. आणि हा सृष्टीचा निर्माता म्हणून त्याला ते पूजतात. अशा प्रकारे आपल्याला अनेक पक्षी बघायला मिळतात. तसंच बर्ड्स इन फेस्टिवल आणि रिच्युअल. आता या आपण फोटो बघतो. नेक्स्ट घ्यायचा डॉक्टर, नेक्स्ट स्लाइड. ही आता आपण बघतोय की बर्ड्स इन फेस्टिवल अँड रिच्युअल्स. आता ही तामिळनाडूमध्ये आपण हे पक्षी तीर्थ आहेत. तामिळनाडूच्या जवळ मला वाटतं त्रिचिनापल्लीच्या जवळ आहे. आणि हा गिधाडांना खाऊ घालतात. आणि ते दरवर्षी तो पुजारी तिथे गेला की ते पक्षी उडून येतात. आणि ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. नंतर आपण हे बघतो की घुबडांना त्याला उत्सवांमध्ये, नंतर रिच्युअल्स असतील त्यांच्या पारंपरिक कुठल्या हे असतील, त्यांचे सणवार असतील, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करायचा, त्याला बळी द्यायचं, त्याचा कुठेतरी बळी चढवायचा किंवा त्याला खायचं, असं आपल्याला याच्यात बघायला मिळतं. त्याचबरोबर आपल्या ज्या धार्मिक विधी आहेत, समजा पिंड्याला कावळ्याने हे केल्यानंतरच मग त्याला मुक्ती मिळते आपण असं समजतो. हा एक आपल्याकडे कावळ्याला महत्व मिळालेलं आहे. कोकिळेला महत्व मिळालं. कोकिळेसाठी एक व्रत ठेवण्यात आलेलं आहे. ते कोकिळा व्रत मला दिसलं की ते 18 वर्षानंतर येतं आणि मग ते उपवास करायचा वगैरे. तसंच ही कोंबडी, आता ही जी रेग्युलर आपल्याकडे नेहमी बघायला मिळते, तर ती सुद्धा त्यांच्या खाद्यामध्ये आहे, त्यांच्या फेस्टिवल मध्ये आहे. कुठलाही उत्सव असू दे त्यांचा, आदिवासींचा, त्या उत्सवामध्ये त्या कोंबडीचा बळी द्यायचा. कुठलाही धार्मिक विधी असू दे किंवा त्याचा जन्म झाला, लग्न आहे, तर कोंबडीचा बळी देणं हे मला वाटतं रेग्युलर आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट, पुढची स्लाइड बघूया आपण. जयंतराव, हा, इथे मला असं दिसतंय की बर्ड्स ऍज अ ब्रिंजर ऑफ लाईफ अँड डेथ. आता आपण एक बघू की इथन ऑर्निथॉलॉजी म्हणजे ही जी माणसांचे सहसंबंध जेव्हा येतात, मग प्रत्येक पक्षी बघून त्यांनी त्याच्याबद्दलचं काय इंटरप्रिटेशन केलंय, त्यांनी त्याचं आकलन त्याला काय होत आहे, आणि त्याच्याबरोबर त्यांनी मग त्याच्या काही मिथ्स तयार केलेल्या आहेत. म्हणून मग त्यांनी काय म्हटलं की हा पक्षी दिसला म्हणजे मला असं होईल, अपशकुन होईल किंवा चांगलं होईल. तसंच तो काही मला शुभ शकून, काही पक्षी शुभ शकून होऊ शकतं. काही पक्षी बघितल्यानंतर शुभ होईल, काही पक्षी बघितल्यानंतर अशुभ होईल, असं आपण आताही बघतो आणि आजही आपण ते पाळतो. मांजर उजवीकडून डावीकडे गेली,
कावळा आला, पाहुणे येणार वगैरे आता असतं. आता मला एक लिस्ट पूर्ण मिळाली ती आपण त्याच्यात बघूया की ब्लॅक बर्ड्स, क्रो अँड रेवन्स. These birds might be dark in color, but it is said that they bring auspicious news about good passage or protection. करेक्ट आहे. आपल्या याच्यामध्ये आपण तसं समजतो की पाहुणा येणार आहे, तो कावळा जेव्हा येतो की गुड मेसेज, काहीतरी निरोप येणार आहे, चांगला निरोप येणार आहे, तुमची बढती होणार आहे. किंवा हा जेव्हा कावळा आपल्या दारावर येऊन ओरडतो तर ब्लॅकबर्ड्स कुठल्याही प्रकारचा काळा पक्षी, दॅट इज अ गुड साईन. औल आहे, पण आता आपल्याकडे औल म्हणजे जे घुबड आहे, घुबडाबद्दल फार मला वाटतं वाईट किंवा काही ठिकाणी फार चांगल्या श्रद्धा आहेत. मग त्या ज्या वाईट असतील फारशा त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. अनफॉर्च्युनेटली औल्स आर कन्सिडर्ड बर्ड्स ऑफ इल ओमेन, जे अशुभ लक्षण आहेत. तो ओरडला की, त्याचं दर्शन झालं की, आणि त्याचा जो निवास असतो त्या निवासाला भेट देणे, हे सगळी अशुभ लक्षणं आपल्याकडे किंवा इतर संस्कृतीत सुद्धा मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ती मानल्या गेलेली आहे. हमिंग बर्ड आपल्याकडे दिसत नाही. हॉक सिंग ए हॉक शोज दॅट इज क्लिअर साइटेड, म्हणजे हॉक जो असतो, ससाडा म्हणा किंवा बहिरी ससाडासारखे जे पक्षी असतात आणि ते जेव्हा आपल्याला दिसतात, प्रे बर्ड्स ज्याला म्हणू, शिकारी पक्षी, त्यांची जी दृष्टी ज्या असते आणि त्याला पाहिल्यानंतर सुद्धा आपल्यालाही एक क्लिअर साईट मिळेल असं वाटतं. डेड बर्ड म्हणजे एखादा मेलेला पक्षी बघितलं तर काय होतं की ते सुद्धा अपशुकून म्हटलं आलेलं आहे. नंतर रेन पक्षी पाहिला तर इज अ गुड साईन, म्हणजे आपण यांना देवदूत म्हणू किंवा देवदूताकडून आलेला किंवा मॅसेंजर म्हणू त्याला, की चांगला होप आहे त्याच्यातून येतोय. स्वॅलो बद्दल आपल्याला लक्षात येईल की स्वॅलो इन अर्ली स्प्रिंग इज अ फॉर्च्युनेट साईन. हे आपल्याकडे मायग्रेट करून येणारे, स्थलांतर करून येणारे हे पक्षी आहेत. आणि बरेचसे पक्षी स्वॅलोज आपल्याकडे, काही रेसिडेंट आहेत, पण बरेचसे स्वॅलो जे रेसिडेंट आले की आपण म्हणतो की चला आता वातावरण बदललंय, स्थलांतर करून आलेले पक्षी, आणि त्यांनी काही पक्षी आपल्याकडे लोकल मायग्रेट करून येतात आणि तेव्हा जेव्हा ते घरटी बांधतात, ती शोज हॅपीनेस, सक्सेस अँड गुड फॉर्च्युन. कारण काय होतंय की त्यांना तुमचं शेतीवरती मोठं हार्वेस्टिंग झालेलं आहे, शेती चांगली झालेली आहे आणि त्यावर येणारे किडे आहेत, ते किडे जर ज्या भागाला आले त्या भागाला हे पक्षी आलेले आहेत आणि त्यांना किडे मिळतात, म्हणजे तुमच्या घराजवळ, तुमच्या शेतीजवळ, तुमच्या नदी नाल्यांच्या पुलाखाली ही घरटी करतात आणि म्हणून मग तुम्हाला सक्सेस, गुड फॉर्च्युन अँड हॅपीनेस मिळणार आहे. पक्षी मध्ये डक आहे, म्हणजे तो बदक आहे आपला, तो सुद्धा गुड ओमेन घेऊन येतो. रूस्टर एक कॉक आहे, कोंबडा आवरणं हा सुद्धा आपल्यासाठी आपण म्हणतो सकाळ झाली आहे. आणि इंडिव्हिज्युअल गर्ल हिअर्स ए कॉक क्रॉइंग व्हाईल शी इज थिंकिंग अबाउट हर स्वीट हार्ट और क्रश, इट इज कन्सिडर ए गुड लक. म्हणजे किती विचार केलेला असेल, म्हणजे कोंबड्याने ज्याला विचार केला तर की त्याच्या एक प्रेमाबद्दल हा विचार करते आहे. नंतर आपण गरुडाबद्दल, दिस इज अ लकी साईन ऑफ पॉवर अँड माइट, म्हणजे पक्ष्यांचा राजा गरुड जो आहे, इगल, आणि याचं दर्शन होणं किंवा ही एक शुभ संकेत मानण्यात येतो, कारण ह्याचं एक शक्तीचं प्रतीक आहे. आणि म्हणून गरुडाचं दर्शन होणं फार महत्वाचं आहे असं आपला हा आदिमानव किंवा मानव किंवा आपले जे आदिवासी आहेत ते समजायचे. तसंच कप्पू आहे, क्वेल आहे, डव. आता आपण डवचा जर विचार केला की डव इज अ रिप्रेझेंट ऑफ वेडेड ब्लिस, लव्ह अँड हॅपीनेस, and is also used as a messenger. शांतीचे प्रतीक म्हणून आपण आता या नवीन पिढीमध्ये किंवा पाश्चात्य पद्धतीप्रमाणे आपण त्याला सोडतो आणि तो डव म्हणा, कबूतर, जेव्हा तो उडून जातो ते शांतीचं प्रतीक मानण्यात येतं. त्याला मॅसेंजर म्हणूनही त्याचा उपयोग झाला पक्ष्यांच्या उपयोगामध्ये, युद्धामध्ये, नंतर शांतीच्या याच्यामध्ये त्या डवचा उपयोग झालेला आहे. रॉबिन, सीइंग ए रॉबिन नियर युअर होम. नेक्स्ट स्लाइड दाखवायची जयंतराव, त्याच्यानंतरची. हो सॉरी, मी पुढची करायला सांगितली. अजून त्याच्यानंतर नाही, रॉबिन वाली पाहिजे आपल्याला, अलीकडची. नाही, अलीकडे, अजून अलीकडे. करेक्ट.
Seeing a robin near your home or in the garden shows good fortune for everyone who lives in the house. पिकॉक, मोराचा आपण जेव्हा विचार करतो की मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्याला जेव्हा आपण राष्ट्रीय पक्षी करतो तर त्याच्या मागे बरेच मिथक आहे, कथा आहेत, लोककथा जोडलेल्या आहेत आणि तो सर्वत्र दिसणारा भारतामध्ये असा हा पक्षी आहे म्हणून त्याला आपण नॅशनल बर्ड केलं. आणि परंपरेनुसार तो सगळ्या अगदी देवतांपासून तर पूर्ण पारंपरिक लोकांसोबत तो जोडलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्याला हे समजतात, म्हणजे बॅड ओमेन समजत जरी असले तरी सगळीकडे तो प्रकार नाही. म्हणून पिकॉक सुद्धा आपल्याकडे त्याला विद्येची देवता सोबत असलेला जोडलेला आहे. कार्तिकेचा तो कार्तिकेय म्हणजे तो गणपतीचा भाऊ आहे, त्याचं सुद्धा वाहन म्हणून त्याला बघितलं जातं. नंतर आपण हा स्टॉर्क जेव्हा बघतो की स्टॉर्क वेस्टर्न कंट्रीज मध्ये जेव्हा हा टर्कोचा घरट करतो आणि हे घरट जेव्हा त्याच्या घरावरती एखाद्याच्या घरावर बांधण्यात येतं तर ते लोक स्वतः त्याला घरट करायला जागा करून देतात आणि जेव्हा ते घरट होतं त्यावेळेला घरामध्ये मूल जन्माला येईल आणि चांगलं हे होईल असं त्यांच्या समज आहे त्यांची किंवा एक त्यांच्याबद्दल विचार आहे त्यांचे. त्याचबरोबर वुडपेकर, दिस ऑस्पिशियस बर्ड सक्सेस इन फ्युचर सांगतो. पिजन, व्हाईट पिजन फ्लाईज अराउंड यू होम, सो एंगेजमेंट और मॅरेज और समवन इन द हाऊस. पहा किती छान आहे. म्हणजे एखादा कबूतर येतो, पिजन येतो, त्यावेळेला तुमच्या घरामध्ये लग्न ठरेल. फार विचार आपण जेव्हा बघितले की पक्ष्यांनी आपल्याशी किती ते जोडल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी आपण आता जसं बघतो कावळ्यांसाठी रेव्हन म्हणजे कावळा हा एक जो भाग आहे. इन द राईट और उजवीकडे जसं मांजर डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे गेलं तसंच पक्षी डावीकडून उजवीकडे उडत गेला. किंवा आपण शुभ म्हणू किंवा डावीकडून उजवीकडे गेला तर अशुभ म्हणू. मला वाटतं हा एक ह्याही समज आणि त्याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग जास्त होता. आणि मला कसं लक्षात आलं की यामध्ये एक शब्द इथे मला सापडला, तो ऑर्निथोमन्सी हा शब्द आहे याला गोष्टीला. या म्हणजे पक्ष्यांचे हालचाल, म्हणजे पक्ष्यांनी डावीकडून उजवीकडे उडणे, नंतर पक्ष्यांचा उडण्यावरून म्हणजे तो कसा उडला, डावीकडून उजवीकडे वळला, लगेच त्याच्यावरती म्हणजे हा अरे आज अशुभ होणार. नंतर पक्ष्यांनी आवाज कसा केला, मग पक्ष्यांनी गाणं कसं म्हटलं, कुठे बसून म्हटलं, कुठे म्हटलं. जसं मारुती चितमपल्लींनी घरट्यावरती लिहिलं की कावळ्याने एक घरट या उंचीवर केलं, या उंचीवर केलं, तर ते ठोकताळे होते की पाऊस यावर्षी इतका पडेल, असा पडेल. आदिवासींचे हे पक्ष्यांच्या संदर्भातले अनेक संकेत, ज्याला आपण म्हणू की अशुभ संकेत, शुभ संकेत, हे फार ठरवलेले आहेत. आणि आपल्याकडे जसं दसऱ्याच्या दिवशी आपण सीमोल्लंघन करतो आणि सीमोल्लंघन केल्यानंतर गावाच्या सीमेवर जर आपल्याला निळकंठ पक्षाचं दर्शन झालं तर आपण म्हणतो हे शुभ संकेत आहे. आणि हा निळकंठ पक्षी जेव्हा तारेवर बसलेला दिसतो की आपण म्हणतो की आपण सीमोल्लंघन करून परत येतो. याचा मागची आपल्याकडे फार मोठ्या कथा आहेत. आता आपल्याजवळ वेळ नाही तेवढा, कारण आता मी जेव्हा याचा अभ्यास करायला लागलो मला अनेक कथा मिळाल्या, अनेक कथा. वनवासामध्ये जाताना अगोदर यांनी शस्त्र ठेवली आपली महाभारतातल्या पांडवांनी आणि त्या मग ते शस्त्र घ्यायला त्या झाडाच्या डोलीकडे जायला लागले आणि मग तेव्हा त्यांना निळकंठाचं दर्शन झालं. अशा अनेक कथा आपल्याकडे आहेत. मी आता त्या सांगू नाही शकत कारण आपल्याकडे वेळ आहे ना, ऑलरेडी माझे 5-10 मिनिटं गेलेले आहेत. अशा याच्यामध्ये ही शुभ आणि अशुभ संकेत ठरवणं पक्ष्यांच्या आवाजावरून, त्याच्या कॉलवरून, त्याच्या गाण्यावरून, त्याच्या उडण्यावरून, त्याच्या पंखाच्या हालचालीवरून, हा एक किती महत्वाचा भाग आहे. आपण हे समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की माणसाशी पक्षी हा किती जोडला गेला. तसेच बर्ड्स इन लिटरेचर ज्याला म्हणतो. नेक्स्ट स्लाइड जयंतराव, नेक्स्ट स्लाइड त्याच्या पलीकडची. हा, बर्ड्स इन लिटरेचर. जेव्हा पक्ष्यांचा आपल्या संस्कृत मी मुद्दाम फार मोठा त्याचा आवाका घेतला नाही, कारण लिटरेचर म्हटलं की पूर्ण जगभरचं लिटरेचर येतं आणि त्याचा जर आपण विचार नाही केला तर नुसतं आपल्या याच्यामधल्या
आदी भौतिक आणि भौतिक म्हणजे कसं की ऋग्वेदकालीन म्हणजे वेदकालीन आणि वेदकालीन नंतरच कालामध्ये जसं ऋग्वेदामध्येच मी बघितलं जेव्हा पुस्तकांमध्ये दवेंचं पुस्तक वाचलं मी किंवा तर त्याच्यात लक्षात आलं की जवळपास ऋग्वेदात 86 पक्षी प्रजातींची म्हणजे फॅमिली कुळांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, जवळपास 86. त्याच प्रकारे आपण आता बघितलं महाभारतामध्ये क्रौंच पक्षाचा म्हणजे एक क्रौंच पक्षी कसा उडतो हे मी फोटो दाखवलाय आता, त्याला क्रौंच व्ह्यू म्हणतात. क्रौंच व्ह्यू तिथे ते युद्धामध्ये त्यांनी लावला होता, म्हणजे द्रोणाचार्यांनी त्याच्या अगेन्स्ट मध्ये अजून एक व्ह्यू लावला आणि हा युद्धाची एक नीती ठरवली त्यांनी की पक्षी असे उडतात म्हणून त्याचं नाव दिलं त्याला. म्हणजे त्यांना क्रौंच कसा उडतो, तो कसा जातो, केव्हा करतो, हे सगळ्याचं ज्ञान त्यांच्याजवळ. तसं रामायणामध्ये क्रौंच पक्षी आहे, जटायू आहे, संपत्ती आहे, काकभूषुंडी आहे, गरुड आहे आणि ह्या सगळ्या पक्ष्यांच्या बद्दलचं असलेलं ज्ञान त्यांच्याजवळ होतं आणि त्याचा उल्लेख वारंवार रामायणात आलेला आहे, महाभारतात आलेला आहे, ऋग्वेदामध्ये आलेला आहे. तसंच आपल्याकडे आयुर्वेदामध्ये पक्ष्यांचा एक औषधीसाठी उपयोग म्हणजे चरक संहिता आहे, शुश्रुत संहिता आहे, नसतं अष्टांग हृदय आहे किंवा वाग्भट आहे, सार्थ वाग्भट. मला हे कुठे वाचायला थोडंफार मिळालेलं आहे, पण यामध्ये सुद्धा पक्ष्यांचा आपल्या शरीरासाठी होणारा उपयोग एक खाद्य म्हणून म्हणा किंवा एक औषध म्हणून म्हणा किंवा एक आजारी माणसाला लागणारा हे त्याचा उपयोग कसा होऊ शकतो, तर हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तसंच कालिदासाचं मेघदूतम आहे, त्याच्यामध्ये आताच्या ह्याच्यात त्यात पक्ष्यांचा उल्लेख आहे. मारुती चितमपल्लींनी मृगपक्षीशास्त्र हंसदेवांचं त्याचं सुद्धा मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट बर्ड्स ॲज अ सिम्बल्स. आता आपण जेव्हा बघतो की बर्ड्स ॲज अ सिम्बल आहेत आदिवासी संस्कृतीत कुलदेवता, तसंच आपल्याकडे नॅशनल सिम्बॉल आहे म्हणजे मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. नंतर आपण हा येलो फुटेड पिजन आहे आपला, हा आपला स्टेट बर्ड आहे. तसंच मी नागपुरात राहतो म्हणून आमचा एक नागपूरचा पक्षी आहे ज्याला आपण ओरिएंटल हनी बझार्ड म्हणतो. हे आपले सिम्बॉल आहे, कुलचिन्हच आहेत आपल्या देशाचे, राष्ट्राचे, राज्याचे कुलचिन्ह आहे, मानचिन्ह आहे म्हणून आपण त्याला. तसेच आदिवासी संस्कृतीत होते ना, त्यांची कुलदेवता होती, कुलचिन्ह होतं म्हणून मोर, कबूतर, पोपट, सारस या पक्ष्यांचे त्यांच्या ह्याच्यात महत्व होतं, त्यांना ते मारत नसे. महाराष्ट्रात मला लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये खूप आदिवासी जाती आहेत आणि विदर्भातलाच आम्ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला विदर्भाचा भागाचा जेव्हा विचार करतो तेव्हा इथे राहणारे गोंड आहे, कोरकू आहे, माडिया आहे, परधान आहे, नंतर हे त्यांच्या सोबत असणारे पारधी आहेत, नंतर बंजारा आहेत. यांच्याकडे असलेलं पारंपरिक ज्ञान मी जेव्हा यांच्याबरोबर काम करायला जातो, पक्ष्यांच्या अभ्यासाबरोबर फिरतो, वाशिम जिल्ह्यात कौस्तुभ बरोबर पारधी जमाती बरोबर आहे, मेळघाटामध्ये बऱ्याच ठिकाणी जयंतरावांबरोबर तिथे गेलो काही प्रोजेक्ट करायला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांच्याकडे प्रचंड ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करायलाच पाहिजे. नेक्स्ट हा झाला पारंपरिक ज्ञानाचा भागाचा भाग आणि त्याचबरोबर पक्षी हा एक त्याचा उपयोग कसा आहे की याचं ज्ञान लोकांना होतं. म्हणजे आपण म्हणतो की ही टिटवी आपली ही स्विफ्ट जी आहे, एखादी स्विफ्ट आपल्याला एखाद्या ठिकाणी दिसली की तिथलं पाण्याचं असं एक अझम्पशन म्हणू नये आपण, पण आहे काही प्रमाणामध्ये की ते सिवेजचं पाणी आलं की ती टिटवी तिथे दिसायला लागते. काही शतकांपूर्वी, काही दशकांपूर्वी जेव्हा माइन्स मध्ये काम करायचे कामगार युरोपामध्ये, तेव्हा हा कॅनरी बर्ड तो इंडिकेटर ऑफ पॉयझनस गॅस इन माइन्स किंवा तो माइन मध्ये जेव्हा एखादा पॉयझनस मिथेन नावाचा गॅस तयार होतो तो आपल्यासाठी विषारी असतो. त्याचं पर्सेंटेज किती आहे तर सुरुवातीला काही मायनर्स ती माइन मध्ये घेऊन त्या माइन्स मध्ये जायचे आणि मग त्या पक्षाला जर त्रास व्हायला लागला याचा अर्थ त्याच्यामध्ये तो मिथेन गॅस आहे, तर देज वेर यूज ॲज अ बायो इंडिकेटर. म्हणजे आपण त्याला म्हणू की हे लोक ते दिशादर्शक आहेत, म्हणजे त्या पूर्ण एखाद्या हॅबिटेटचे किंवा इंडिकेटर्स आहेत. ते पक्षी हा एक दिशादर्शक म्हणून वापरण्यात येतो.
आपण नेहमी हा वर्ड वापरतो की इट इज अ लिटमस पेपर, म्हणजे तिथली इकोसिस्टम म्हणा किंवा तिथली परिसंस्था किती, तब्येत तिची कशी आहे ते सांगणारा हा एक दिशादर्शक आहे किंवा इंडिकेटर आहे किंवा हा लिटमस पेपर आहे. तो पक्षी तिथे नाही म्हणजे त्या तब्येत खराब झाली आहे. आज स्थलांतर करून येणारे जर पक्षी एका तलावावर आपल्याला दिसले नाही तर आपण म्हणतो की या तलावाची तब्येत खराब झालेली आहे. तसंच पक्ष्यांना एक इंडिकेटर सगळ्या बाबतीत त्याचा उपयोग होतो. आता आपण येऊया की बर्ड्स ऍज अ पॉलिनेटर्स म्हणजे परागीकरणासाठी त्याचा उपयोग. हे त्या मानवाला माहित होतं की हा परागीकरणाचा याचा उपयोग आहे, हा बीज प्रसार करतो, हा माझ्या उपयोगाचा आहे, मग याला मी मारायला नको, याची शिकार करायला नको, याची जेव्हा वीण असते, हा जेव्हा रात्री झोपलेला असतो त्यावेळेला त्याची शिकार करायला नको, याला ते माहित होतं. म्हणून हे पॉलिनेटर्स, परागीकरण करणारे पक्षी, बीज प्रसार करणारे पक्षी जे आपल्याला आता दिसतात आहे, या पक्ष्यांना त्यांनी वाचवणे, त्यांचा प्रसार केला. तसेच बर्ड्स ऍज ए सॉंग स्टार्स अँड मिमिक्री, आपण हा मॅकपाय रॉबिन बघतो की हा गाणारा पक्षी आहे, नंतर हा नकल्या पक्षी आहे. हा सुद्धा एक त्याच्यावरून त्यांनी नावं ठेवली आहेत पक्ष्यांची. जेव्हा आपण एखाद्या आदिवासी जमातीत जातो किंवा त्यांच्या बरोबर राहतो, त्यांची जी नावं आहेत आदिवासींनी दिलेली, ती त्यांच्या आवाजावरून, त्यांच्या गाण्यावरून, त्यांच्या राहणीमानावरून, त्यांच्या खाद्यावरून, त्यांच्या दिसण्यावरून त्यांची नावं ठेवलेली आहेत. आपल्याकडे आपण जी इंग्रजी नावं घेतली आहेत की त्यांनी रेन म्हणून ठेवलंय, रॉबिन म्हणून ठेवलेलं आहे, पण आपल्या इथला त्याला मग कोळसा म्हणतो आपण. विदर्भामध्ये इंडियन रॉबिनला कोळसा म्हणतात, काही ठिकाणी ड्रोंगोला कोळसा म्हणतात, त्याच्या रंगावरून आहे. मग असा जे रंगावरून ठेवलेली नावं, त्याच्या आवाजावरून, खंड्या पक्षाला इकडे मग टिलटिला म्हणतात काही ठिकाणी, म्हणजे मग आवाज त्याचा टिलटी टी 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 करून जातो म्हणून टिलटिला. हा एक आपल्याकडे त्याचा मिमिक्री किंवा त्याचा संस्कारवरून त्यांचं नावं ठेवण्यात आलेली आहे. आपण आता एक महत्वाच्या भागाकडे येतो की शेवटी आता आपण येऊ की, कारण आता आपल्याला हा विषय फक्त आज त्याला आज आपल्याला नुसतं स्पर्श करून यायचा आहे, कारण हा विषय फार मोठा आहे. 30-35 मिनिटांमध्ये हा पक्षा विषय मांडणं मला असं वाटतं फार कठीण आहे. आणि त्यामुळे इथोनो ऑर्निथॉलॉजी इन कन्झर्वेशन हा मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या इथे वाटतो. कारण आता आपल्याकडे याचा उपयोग करून आपण कुठल्याही गोष्टीची किंवा एखाद्या परिसंस्थेची, तलावाचं, जंगलाचं किंवा एखाद्या माळरानाचं, एखाद्या पक्ष्याची प्रजाती वाचवायची जर असेल तर गेल्या काही वर्षामध्ये आपण असे शब्द ऐकायला लागलो, जेव्हा संवर्धन करायचं आहे, संरक्षण करायचं आहे, तर आपल्याला, मला असं, मीच या गेल्या 30-35 मला वर्ष झाली या फील्डमध्ये काम करतोय, मला हळूहळू या गेल्या 10-12 वर्षामध्ये हे जास्त ऐकायला लागलंय. कम्युनिटी रिझर्व, पीपल्स पार्टिसिपेशन म्हणजे लोकसहभागातून संवर्धन, नंतर कम्युनिटी रिझर्व म्हणजे एका लोकसहभागातून कुठली तरी एक रिझर्व तयार करायची किंवा एक परिसर तयार करायचा लोकांच्या सहभागातून. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, याचा अर्थ काय म्हणू आपण की त्या लोकांना असलेलं पारंपरिक ज्ञान जे तुम्ही इथे वापरायला पाहिजे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला ती स्पीसी वाचवायची आहे. आणि मग ते ज्ञान आपल्याला जर वाचवायचं असेल, तो जर पक्षी तिथे वाचवायचा असेल, तर मग आपण तो पक्ष्याचं ज्ञान, त्याची हे कारण काय झालं, इतके वर्ष माझ्या लक्षात आलं की आपण हे सायन्स, ऑर्निथॉलॉजी, पक्षीशास्त्र जे आहे हे पाश्चात्यांच्या याच्यावरती आहे आणि त्यांनी जे म्हटलेलं ते आपण प्रमाण मानलं. पण जेव्हा इथोनो ऑर्निथॉलॉजीची पुस्तकं वाचायला लागलो तेव्हा काही ठिकाणी, म्हणजे नॉर्थ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, आपल्या साऊथ अमेरिका आहे, आफ्रिका आहे, त्या इथल्या लोकांनी त्यांचं म्हणणं काय आहे की पाश्चात्य लोक किंवा मॉडर्न सायन्स या नॉलेजला, म्हणजे ही जे इथोनो ऑर्निथॉलॉजी आहे या नॉलेजला अर्धवट सायन्स समजायचे. का? कारण ते हे अॅनिक्डोटल आहे. अॅनिक्डोटल म्हणजे नुसते किस्से आहेत, ते ऐक्यू आहेत किंवा ह्या वदंत आहेत, याला काही ठोस पुरावे नाहीयेत.
याला काही परिमाण नाही आहे, म्हणजे याचं काही मोजमाप होत नाही, म्हणून हे सायन्स नाही. हे नुसते वदंत आहेत, हे ऐकीव किस्से आहेत, म्हणून याला सायन्स म्हणता येणार नाही. हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाहीये, असं त्यांचं म्हणणं होतं. अशाच प्रकारे त्यांचं म्हणणं होतं की इट इज अ अनसायंटिफिक, अशास्त्रीय आहे, अवैज्ञानिक आहे. म्हणजे हे 3 पॉइंट त्यांचे कायम असायचे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि म्हणून आपल्याला कन्झर्वेशन, पण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की अरे मी एकटा सायंटिस्ट किंवा मी एकटा माणूस हे आधुनिक किंवा पाश्चात्य विचार आणून किंवा ऑर्निथॉलॉजी अप्लाय करून मी जर एखाद्या याचं कन्झर्वेशन करायला गेलो, एका परिसंस्थेचं, इकोसिस्टमचं किंवा एखाद्या तलावाचं, तर हे पॉसिबल नाहीये, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी काय केलं की हे पारंपरिक ज्ञान आहे, त्याचा मला उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून पीपल्स पार्टिसिपेशन आणि इतर गोष्टीचं त्यांना सोबत घेऊन काम करणे हा एक विचार गेल्या 25-30 वर्षात फार समोर आलाय. आणि आता जे काम करणारे लोक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, यामध्ये काम करणारे, ते या गोष्टीचं स्वागत करतात. त्याचबरोबर हे आपल्या जंगलामध्ये असणारे, म्हणजे जिथे जिथे काय म्हणतात त्याला टायगर प्रोजेक्ट्स आहेत, तिथे राहणारे आदिवासी, तिथे राहणारे गिरिजन आहेत, पारधी आहेत, शिकारी आहेत, धनगर आहेत, ग्रामीण लोक आहेत, तिथल्या गावांमधले ग्रामीण लोक आहेत, तिथले शेतकरी आहेत, यांच्याजवळ असलेला निसर्ग ज्ञान म्हणा किंवा त्याबद्दल पारंपरिक ज्ञान आहे, याचा उपयोग करून आपल्याला ते जंगल वाचवायचं आहे, तो वाघ वाचवायचा आहे, तिथे असणारे प्राणी पक्षी वाचवायचे आहेत. आणि त्यांचं एम्पॉवरमेंट कसं करता येईल, त्यांना त्यांचं ज्ञान कसं आपल्याला राखता येईल, ह्या आपल्याला या इथनो ऑर्निथॉलॉजीचं या मध्ये आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. मला असं वाटतंय की ही वेळ झालेली आहे माझी आणि मी इथेच थांबतो. आणि नेक्स्ट स्लाइड आपण काय, मी 2-3 पुस्तकांचा अभ्यास केला, त्याचे रेफरन्सेस आहेत. धन्यवाद. मी इथेच थांबतो. आपल्याजवळ आपण काही प्रश्न असतील तर त्याचा आपण इथे चर्चा करूया असं वाटतंय मला. कारण मला सुद्धा माझ्यासाठी हे ज्ञान आणि हा भंडार फार नवीन आहे. मी त्याच्या गेल्या 5-6 वर्षापासून मेळघाटामध्ये जयंतराव वडतकर आहेत, राजू कसंबे आहेत, त्यांच्या सोबत यांनी लोकांनी फार काम केलंय मेळघाटामध्ये. त्या आदिवासींकडे, पारध्यांकडे असलेलं पक्ष्यांचं ज्ञान, त्यांची चेकलिस्ट त्यांनी तयार केली आहे त्या पक्ष्यांची. या पक्ष्यांच्या चेकलिस्ट करता करता मी त्यात इतकं इन्व्हॉल्व्ह झालो की त्यांच्याबरोबर राहून काय त्यांचं नॉलेज आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मग मी गोंड आहे, पारधी आहे, कोलाम आहे, यांच्या बेड्यांवर जाऊन त्यांच्याकडे असलेलं ज्ञान याचा एक हे जमवण्याचा प्रयत्न करतोय, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, पक्षी मित्रांनो, मला तुम्हाला या शेवटी एक रिक्वेस्ट करायची इच्छा आहे की तुमच्याकडे त्याच्याबद्दल असलेलं ज्ञान जर असेल तर मला सुद्धा ते शेअर करा. त्याला आपण क्रेडिट देऊ आणि पुढे आपण त्याच्याबद्दल पक्षी मित्र या व्यासपीठावरती त्याच्यावरती चर्चा करूया आणि याचा ज्ञानाचा उपयोग आपल्या पक्ष्यांसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी कसा करता येईल याचा हा विचार करू. धन्यवाद. मी इथेच थांबतो आहे आणि मला वाटतं मी आता राजू कसंबे किंवा जयंत वडतकर सरांकडे परत जाऊया आपण आणि ते काय म्हणतात बघूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचा हा जो विषय होता, पहिल्यांदाच हा विषय मांडला आणि आपण सांगितलं सुद्धा की हा विषय तुम्ही गेल्या काही वर्षापासून अभ्यास करताय आणि पहिल्यांदा मांडण्यासाठी तुम्ही जी तयारी केली आणि तो आमच्या समोर मांडला, त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे आपलं आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की हा एक नवीन विषय ऐकल्यानंतर काही लोकांच्या मनात प्रश्न सुद्धा निर्माण झाले असतील, तर आपण सर्व प्रश्न घेऊया काही लोकांचे, जेणेकरून आपल्याला त्याचं निरसन करता येईल. तर ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारायला हरकत नाही. आपण काहीच प्रश्न घेऊया. कारण मलाही ना थोडं डॉक्टर एक 10 मिनिटानंतर मला तुम्ही थोडी परवानगी द्याल निघायची. येस 10 मिनिटात 5 मिनिटं राखू आपण. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. तुमचा आवाज येतोय. हा बोला. आवाज. सर मी राहुल मरस्कोले. सर मी राहुल, अगोदर तुमची ओळख सांगा आणि मग प्रश्न विचारा. सर मी राहुल मरस्कोले फ्रॉम नागपूर. बोला.
सर माझा प्रश्न हा होता की मोबाईल टॉवर किंवा जे हाय फ्रिक्वेन्सी असणारे जे टॉवर्स आहे. हॅलो. हा बोला ऐकू येत हा, आहे. तर बोला ना, त्यामुळे आवाज येतोय तुमचा. हा सर, त्यामुळे जे खूप असे मोठमोठे नेटवर्किंग टॉवर्स असतात, त्यामुळे पक्ष्यांमध्ये काही फरक म्हणजे इफेक्ट होतो का त्या हाय फ्रिक्वेन्सिबल नेटवर्कमुळे किंवा म्हणजे जे लक्षात मोबाईल. तुमचा प्रश्न. हा सर. हा. आपण काय करू की हा प्रश्न आपल्या याच्या विषयाला धरून जरी नसला तरी हो सर. मी हे सांगू शकेन तुम्हाला आता की हो सर. काही शास्त्रज्ञांनी किंवा काही अभ्यासकांनी याच्यावर काम केलेलं आहे. हो सर. पण त्याच्यात त्यांची जी निरीक्षण मला जी बघायला मिळाली किंवा वाचायला मिळाली त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्याच्यावरती नक्कीच फरक झालेला आहे. कारण ज्या वेव्हज आहेत किंवा त्याच्यावरती हाय फ्रिक्वेन्सीचे जे वेव्हज आहेत त्यांच्या याच्यावर त्याचा फरक येत असावा. पण ही या एका ठोस याच्यावरती अजूनही मला वाटतं शास्त्रज्ञ किंवा अभ्यासक आलेले नाही की याच्याचमुळे होत आहे असं त्यांनी ठामपणे सांगू शकलेले नाही आजपर्यंत तरी. मला वाटतं असंच आहे. ओके. आणखी कोणाचा प्रश्न? सर नमस्कार, मी सागर सुरवसे बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की पक्षी आणि मानव सहसंबंध या अनुषंगाने आपण आता चर्चा केली, तर आपण माळढोक बद्दल पण बोललो होतो. तर माळढोक आणि मनुष्य मानव यांचं सहजीवन शक्य आहे का पुढील भविष्यामध्ये? तर त्यासाठी काय आपण पावलं उचलली पाहिजेत? आणि त्याचबरोबर डोडो पक्षी आता नष्ट झालेला आहे. समजा आता माळढोकाची पण अशीच पूर्णपणे संख्या संपुष्टात आली तर किंबहुना एखादा पक्षी जर संपुष्टात आला तर त्याचा परिसंस्थेवरती आणि एकूणच मानवी जीवनावरती काय परिणाम होऊ शकतो? सगळ्यात अगोदर आपण बघू की सागर की पक्षी नष्ट झाला तर आपल्याला खूप फरक पडेल नक्कीच. पण आपण नष्ट झालो तर पक्ष्यांना फरक नाही पडणार हे आपण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायला हवं. आणि दुसरं माळढोक पक्षाचा जेव्हा विचार करतो आपण की हा माळढोक पक्षी याच्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपल्याला कोणाला तरी एकाला म्यूट करायला लागेल म्हणजे मग आपण सागरचा प्रश्न समजून घेऊया. आणि यामध्ये माळढोक पक्षाचं काय झालंय की माळढोक पक्षी या दोन गोष्टीसाठी फार महत्वाचा असतो. त्याला हॅबिटॅट स्पेसिफिक म्हणतात आणि तो साईट स्पेसिफिक आहे. या दोन गोष्टी त्याच्या जीवनशैलीमध्ये फार महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा हे के बर्ड असतात म्हणजे लेकर बर्ड म्हणतात त्यांना, हे लेकर बर्ड जेव्हा या दोन गोष्टीशी त्यांचा फारसा संबंध असतो त्यावेळेला त्यांचं म्हणजे एक्सटिंक्ट होणं किंवा त्यांचं दुर्मिळ होणं हे ठरलेलं असतं. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे माळढोक पक्ष्याला म्हणजे तो आता दुर्मिळ होण्याच्या किंवा जवळपास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला. कारण त्याचा जे अधिवास होता महत्वाचा म्हणजे तो त्या अधिवासच लुप्त झालेला आहे. म्हणजे माळरानं जेव्हा होती खरी माळरान ती आता लुप्त झाली आहे. आता आपण मी गेल्या 30-35 वर्षापासून माळढोकला बघतोय. तो आता शेती सदृश्य म्हणजे फार्मलँड मध्ये तो दिसतो आपल्याकडे. म्हणजे विदर्भात मी जिथे बघतो त्याला तो फार्मलँड मध्ये शेतीच्या जागेमध्ये दिसतोय आणि आपण त्याला म्हणतो माळढोक पक्षी. माळढोक म्हणजे माळरानावर असलेला पक्षी. माळरानाचा अर्थ असा होतो की माळ म्हणजे उंचावरचा, अपलँड बर्ड म्हणतात त्यांना. आणि हे अपलँड्स आपल्याकडे राहिलेले नाहीत. तिथे शेत जमिनीत पाणी आलंय, निचरा खूप झालाय पाण्याचा, शेतीचं हे बदल झालेले आहेत. तिथे लँड यूज पॅटर्न ज्याला म्हणतो तो बदल झालेला आहे. लोकांची मेंटॅलिटी तिथली बदललेली आहे. त्याच्यामुळे जो सहसंबंध होता त्याचा पक्षात सोबतचा तो सहसंबंध बिघडलेला आहे. तिथे कुठेतरी तब्येत बिघडली आहे आपली सगळी संस्कृतीची. त्यामुळे त्याचा जो इंडिकेटर होता, माळरानाचा इंडिकेटर म्हणतात, त्याचा निर्देशक म्हणतो आपण, तो निर्देशक काय म्हणतो त्यावेळेला की बाबा रे मला आता तू राहू नको देऊ, मला जाऊ दे, कारण आता तुझी प्रकृती बदलची, माझी प्रवृत्ती बदलली, त्यामुळे मी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, धन्यवाद, असं तो म्हणतोय. थँक्यू. हॅलो सर. हा पाईकराव सर बोला. मी डी जी पाईकराव, यवतमाळ जिल्ह्यातून बोलतोय. बोला. हॅलो.
हा बोला, ऐकू येत तर मला एक विचारायचं आहे की ते पक्षी एखादा समजा वातावरणामध्ये अचानक बदल झाला, अचानक वादळ किंवा मुसळधार पाऊस येणार आहे, असं ते पक्ष्यांना अगोदर कळते, आकाशामध्ये घिरट्या घालतात किंवा विशिष्ट प्रकारचे ते फेऱ्या करतात. तर त्याच्यामुळे आपण त्यांना अंदाज येतो अगोदर असं कळतं वाटतंय नाही? काय होतं, ऋतुचक्राचा जो बदल असतो म्हणजे अचानक हम्म. होणारा ऋतुचक्रामधला बदल, बऱ्याच हा. ठिकाणी ऋतुचक्र हे ठरलेल्या वेळेला येतो, पण अचानक हा. येणारा बदल जे असतो बदल. म्हणजे वळवाचा पाऊस आहे त्याच्या अगोदर येणारा पाऊस किंवा अचानक हा. गारठा पडणं किंवा बर्फ पडणं किंवा जे ठरलेल्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे ट्रॉपिकल रिजन्स मध्ये, विषुववृत्ताच्या भागामध्ये किंवा इतर ट्रॉपिकल रिजन्स मध्ये आपल्याकडे या उष्णकटिबंधीय भागामध्ये आपल्याकडे जो भाग असतो तिथे ठरलेला मान्सून असतो, म्हणजे मान्सूनवरती सगळे ऋतू ठरलेले असतात. या ऋतुचक्रामध्ये जर अचानक बदल झाला तर पक्षी त्यामध्ये थांबवतात आणि त्यांची जी वागणूक असते त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडतो आणि तो फरक आपण नोंद घेतो, पण त्याला असं समजलेलं नसतं. पण जो वारा यायला लागतं जोरात, वाऱ्यामध्ये होणारा बदल, वाऱ्याच्या स्पीडमध्ये होणारा बदल, नंतर झाडांच्या हालचालीमध्ये होणारा बदल, तिथली जी जीवसृष्टी आहे त्यांच्यामध्ये होणारा बदल, हा एकूणच बदल होत असतो. आणि याचं आपल्याला इंडिकेटर कोण दिसतो की पक्षी दिसतो फक्त. पण असे छोटे छोटे मायन्यूट जे बदल होतात ते आपल्या लक्षात येत नाही, पण हा समग्र बदल झालेला असतो. साधा पाऊस वारं जरी सुटलं जोरात तरी हा समग्र बदल असतो, पक्षी त्याचा रिस्पॉन्स करतो आणि तो रिस्पॉन्स आपल्याला दिसतो. म्हणून आपण म्हणतो की पक्ष्यांना वारा येणार आहे त्याच्यानंतर पाऊस येणार आहे कळलंय, तसं नाहीये. घडलेलं हे आहे की त्याच्यात समग्र बदल झालेला आहे, त्या टोटल परिसंस्थेमध्ये बदल झालेला असतो. कारण ती चेन हल्ली आहे ना, जेव्हा एक खडा टाकतो आपण तर झाडा पाण्यामध्ये तरंग येतात आणि ते तरंग पसरत असतात, तसा हा तरंग आहे. हा तरंग आपल्या पर्यंत येतो, त्यापर्यंत बरंच बदल झालेला असतो. थँक्यू सर. हॅलो, मी एक आहे. विचारू का सर? हा विचारा निनाद सर, विचारा. हो हो. धन्यवाद, थँक्यू. तुम्ही प्रश्न विचारला, मला आनंद झाला. या हा एका प्रश्न ज्येष्ठ तसा किरकोळ ज्येष्ठ प्रश्न आहे. आहेत निनाद शाह सर, सोलापूरहून बोलतात. बोला सर, हो. बोला. आपण जे पक्ष्यांना शकून किंवा अपशकुनात अडकवतोय हे आपल्या दृष्टीने योग्य आहे का, एवढंच मला विचारायचंय. आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? नाही. आपण हा जो इथनॉर्निथॉलॉजीचा विषय जो घेतो आहे, त्यांच्या शकून आणि अपशकुनाच्या ज्या त्यांच्या धारणा होत्या त्या धारणा आपण आता त्याच्यावर डिस्कस करतोय. पण मला असं वाटतं की ज्याचं ज्योतिषी पंचांग आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते अर्धसत्य आहे आपण म्हणतो. आपण आत्ताच विचार केला, पाश्चात्य सायन्स वरती आपण जर विचार केला तर ह्या गोष्टी आपल्याकडे नलिफाईड होतात, म्हणजे आपण त्याला अंधश्रद्धा म्हणतो. म्हणून इथं ना ऑर्निथॉलॉजी आलाय की याच्यावर काहीतरी विचार करा, अभ्यास करा. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे याच्यावरती की त्याला शुभ शकून किंवा अपशकून का म्हटलंय. मला हे म्हणायचं आहे की जेव्हा आऊल आपल्याला दिसतो, घुबड हे रात्रीचं आहे, तो स्मशानात राहायचा, मग ते अपशकून का आहे बाबा, याच्यावर विचार व्हायला पाहिजे, याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे. ही इथं ना ऑर्निथॉलॉजी. आणि सर तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे याला आपल्याला चालना मिळेल. नक्कीच त्याच्या खोलात जाऊन पाहायला पाहिजे आपण की हे अपशकून का म्हणाला तो. आऊल दिसल्यानंतर, घुबड दिसल्यानंतर अपशकून का म्हणतात, त्याच्या खोलात जाऊन आपल्याला विचार करायला पाहिजे. मला काय म्हणायचं त्याच्यावर, एक मिनिट. कारण ही अंधश्रद्धा ह्या आऊलच्या बाबतीत जपण्याच्या माग त्याचं संरक्षण व्हावं म्हणून ते त्याला टाळून जावं असं एक असावं. म्हणजे त्याच्यामध्ये काही काही अंधश्रद्धेमध्ये हा पण विचार आहे असं मला वाटतं. नाही, नक्कीच ना, अंधश्रद्धा प्रश्नच नाही. मला काय म्हणायचं आहे की हे परिपूर्ण सायन्स आहे किंवा ही अंधश्रद्धा नकोच, श्रद्धा हवी, अंधश्रद्धा नको, प्रश्नच नाही. सगळीकडे आपल्याला श्रद्धेचा भाग हवा. म्हणजे आपल्याला जसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात, म्हणजे डार्विनने जसं म्हटलंय ना की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, तसं समर्थ रामदास स्वामींनी काय म्हटलंय, जो करीला तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मग काय झालंय, तिथे भगवंताचं अधिष्ठान तर पाहिजेच आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे,
बरोबर. म्हणजे जो करेल, जो फिट राहील, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करीला तयाचे, म्हणजे जो सामर्थ्य करेल तो त्याचा आहे, तो काळ त्याचा आहे. परंतु भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, ते तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे तो इथन ऑर्निथॉलॉजी मध्ये आपण म्हणतो व्ह्यू कसा आहे तुमचा, तुमची बघण्याची दृष्टी कशी आहे. म्हणून तर आपण इतके वर्ष त्यांचं जे सायन्स होतं आदिमानवापासून तर ग्रामीण लोकांपर्यंतच, त्याला आपण टाळण्याचा प्रयत्न केला, त्याला अर्ध सत्य म्हणून बाजूला केलं, अनसायंटिफिक समजलो आपण त्याला. तर ते नको व्हायला, त्याचा खोलात जाऊन विचार करायला पाहिजे. जी अंधश्रद्धा आहे, जे खराब आहे, ती नक्कीच जायला पाहिजे, नो डाऊट. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू. हॅलो हॅलो. हा बोला नेवे सर. हा सर, मी लक्ष्मीकांत नेवे बोलतोय. बोला लक्ष्मीजी, नमस्कार. नमस्कार नमस्कार. ह्या लोकसहभागातून पक्षी संवर्धन झालेलं आहे अशी नजीकच्या काळातली काही उदाहरणं आहेत का? काय होत आहे की आता आपण ज्याला फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, आणि हा लोकसहभागातलाच एक आपल्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टनी त्याच्यावरती बरेचसे अमेंडमेंट्स केले आहेत, बरेचसे रूल्स केलेले आहेत, आणि त्याच्यामधूनच आपल्याकडे कम्युनिटी रिझर्व्ह आलेले आहेत. आणि आम्ही जेव्हापासून माळढोक समजा संरक्षणाचा भाग म्हणून जर म्हटलं तर लोकसहभाग मला लक्षात आलं की फार महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ नाही शकत. आता तुम्ही जर निनाद सरांना विचारलं आणि इतके वर्ष त्यांचे ऑब्झर्वेशन माळढोक पक्ष्यांचे आणि नान्नजचे चालू आहेत, आणि लोक जेव्हा या संवर्धनातून आणि संरक्षणातून जेव्हा लोकांना त्याच्या बाहेर कराल तुम्ही या दोन याच्यातून, तर त्याचा संरक्षण आणि संवर्धन होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हेच मत करायची निनाद सरांचं असावं माळढोकच्या बाबतीत. जेव्हा संवाद निघून गेला त्यांच्या बरोबरचा, लोकांबरोबरचा संवाद जर तुटला तर तो पक्षी काही करा, ब्रह्मदेवाला जरी बोलवलं तरी तो वाचणार नाही. आणि तो चुकीचा संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचला तर मग ब्रह्मदेवही काही नाही करू शकणार, तो पक्षी नाही वाचणार. माळढोकचं असं झालेलं आहे. म्हणून लोकसंवादातून, लोकसंवर्धनातून आणि लोकांच्या पार्टिसिपेशन मधूनच करावं मला असं वाटतं. नाही, पण बर्ड अवेअरनेस होत आहे, लोकसहभागातून बर्ड अवेअरनेस होत आहे, पण बर्ड कन्झर्वेशन आपल्याला ऑन पेपर दिसत नाहीये. आपण नेवे सर, आपण जे म्हणतोय ना, तुम्ही म्हणताय ते मला समजलंय. काय होत आहे की एखादा कुठेतरी चुकतोय. नाही चुकत नाहीये. बघा, आपण जेव्हा गोष्टीचा विचार करतो, दोन भाग आहेत. सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायला पाहिजे आपण की आपल्याला जर एखादी प्रजाती वाचवायची आहे, हा एक भाग, किंवा एखादा अधिवास वाचवायचा म्हणजे तलाव वाचवायचा आहे, म्हणजे पाणवठा वाचवायचा आहे, किंवा माळरान वाचवायचा आहे, या दोन गोष्टी झाल्या. म्हणजे प्रजाती वाचवायची आणि हे वाचवायचं. त्याच्यामध्ये मी नेहमी म्हणतो की सगळ्यांनी सगळ्या गोष्टी करायच्या गरज नाही. त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. आम्ही जयंतराव किंवा आम्ही राजूलाही सुद्धा हा विचार केला की एकाने त्याचा विचार करावा की त्यांनी त्या गोष्टीचा, एखादा तलाव वाचवायचा आहे, मग वाचवायचा आहे म्हणजे काय, त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे की नाही. तो अभ्यास करणारे लोक वेगळे आहेत. दुसरे जे ऍक्टिव्हिझम करतात, म्हणजे मग या तलावात गव्हर्नमेंटची काय चुकलं, जंगल खात्याचं काय चुकलं, याचं त्यांना निदर्शनात आणून द्यायचं. ते जर मानत नसतील तर कोर्टात जायचं, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये लढा द्यायचा, चळवळी करायच्या. तो एक भाग झाला. आणि दुसरा जो तुम्ही म्हणताय आपण, तो झाला अवेअरनेसचा भाग. आपण ते काय करतोय की आज पक्ष्यांच्या संदर्भामधला अवेअरनेस करतोय. हा तिसरा ग्रुप मोठा आहे आपला. आपण ते आज मी जे तुम्हाला सांगतोय इट इज अवेअरनेस पार्ट. हा संवर्धनाचा भाग नाही आहे, हा अवेअरनेसचा भाग आहे. आणि हा जेव्हा संवर्धनाचा ऑन द स्पॉट आपण काम करायला लागतो तेव्हा आपल्याला लोकसहभाग खूप गरजेचा वाटतो, मला असं वाटतं. आपण ह्या 3 प्रकारे डिवाइड करायला पाहिजे. जो ऍक्टिव्हिझम करू शकतो तो रिसर्च नाही करू शकणार, जो रिसर्च करू शकतो तो अवेअरनेस नाही करू शकणार. मग तिघाही लोकांना आपण शिव्या देणार का? नाही. त्याला त्याचं काम करू द्या, याला याचं काम करू द्या, आणि याला, आणि या तिघांच्या सहभागातून तुम्ही संवर्धन करा. मला असं वाटतं की ते फार गरजेचं आहे. सरांनी बरंच डिटेल सांगितलं, पण थोडस मी जोडू का याला सर? जोडा ना, अगदी तुमचा अनुभव इथे फार महत्वाचा आहे. नेवे सरांनी जो प्रश्न विचारला त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे असं मला वाटतं, तर ते त्याचं उत्तर माझ्याकडे कदाचित हे बरोबर असेल. रंगनथिट्टू सारखी एक साऊथ इंडियामध्ये साईट आहे ज्याला आपण हिरनोरी म्हणतो प्रसिद्ध.
ती स्थानिक लोकांमुळे वाचलेली आहे. अशा अनेक हेरनरीज आहेत ज्या स्थानिक लोकांनी वाचवल्या आहेत आणि अजून पण ते त्याच्यावर काम करतायत. ओके ओके. कोकरे बेल्लूरचं हा यस. जी सारंगागार आहे तेही स्थानिकांनी वाचवल्याचं जगप्रसिद्ध उदाहरण आहे. आणि Correct. कोकरे बेल्लूरला परदेशी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येतात पेलिकन्ससाठी. आणि संपूर्ण साईट ही गावकऱ्यांच्या ताब्यात आहे आणि ते गावकरीच त्याचं सगळं मॅनेजमेंट करतात. त्याचा रेव्हेन्यू त्यांना मिळतो गावकऱ्यांना. हा यस. म्हणजे इक्विटेबल शेअर, आपण जो बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट मध्ये जे महत्वाचं आहे की त्यातून मिळणारं उत्पन्न हे स्थानिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला वाटतं कोकरे बेल्लूर हे त्याचं चांगलं उदाहरण आहेच. यस सर. तो बायोडायव्हर्सिटी ऍक्टच केलाय ना त्यांनी त्याच्यासाठी. म्हणजे लोकसहभागातून लोकांना त्यांचं शेअर मिळायला पाहिजे. आहेत अशा बऱ्याचशा साईट आहेत. त्यामुळे काय झालंय, हे मॉडेल जे आहेत लोकसहभागाचे गेल्या 10 वर्षापासून हे मॉडेल सक्सेसफुल व्हायला लागले आहेत. नक्कीच. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता हाच मोठा पर्याय आपल्या समोर आहे आणि म्हणून ही ब्रँड एकत्र डॉक्युमेंटेशन यायला हवं. असं एक एकत्र डॉक्युमेंटेशन जर झालं तर ते लोकांना आणि ज्या काही ऑथॉरिटीज आहेत त्यांना पण त्या चांगल्या तऱ्हेने समजवता येतील. कारण हे एकत्र नाही आहे, अशा डिस्ट्रीब्युटेड माहिती आहे ही. करेक्ट आहे. पण त्या प्रसिद्ध ठिकाणं आहेत बरं. काही ठिकाणं अतिशय प्रसिद्ध आहेत जे लोकसहभागातून अजूनही कन्झर्वेशन पक्षांचं केलं जातं. असो तर इथे थांबूया आपण. ओके ओके. थँक्यू. खूप छान माहिती. सर कोणाचा अजून एक प्रश्न असेल तर एक प्रश्न घेऊन नाही तर मग आपण थांबूया. सर मी विचारू का? मी विदुला कुलकर्णी बोलते सर. हा बोला. हॅलो सर, मी विदुला कुलकर्णी बोलते पुण्यावरनं. बोला. असं मला विचारायचं होतं, जसं इथं ऑर्निथॉलॉजी म्हणजे ऑर्निथॉलॉजीमध्ये पक्ष्यांचा त्यांचा शुभशकुनांचा जसा अभ्यास केला गेला तसं नाणी किंवा शिल्प, मंदिरं, देवळं म्हणजे आर्किटेक्चर याचा पण काही सहभाग होता का त्याच्यामध्ये, त्या अभ्यासामध्ये, किंवा आपण आता ते करतोय का? त्यावेळेला बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय झालंय की त्यावेळेला आपल्याकडे व्यक्त होण्याचा जो पार्ट होता तो मंदिराच्या माध्यमातून जयंत वडतकर किंवा इतर जे अभ्यासक आहेत ते मंदिरात जाऊन तिथे काढलेले कोरलेले पक्ष्यांचे चित्र ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यावरती काही ठिकाणी लिखाण कमी असेल पण मंदिरांमधली शिल्प आहेत ते प्राण्यांची, पक्ष्यांची किंवा निसर्गाची, ही सुद्धा त्याचं ज्ञान त्यांना जवळ होतं आणि त्यांच्या मंदिर शिल्पातून त्यांनी ते व्यक्त झालेले आहेत. मला वाटतं त्याला महत्व आहे, नक्कीच महत्व आहे. ओके सर. ओके. तो पण इथनं ऑर्निथॉलॉजीचाच भाग आहे असं मला वाटतं. तो इथनं ऑर्निथॉलॉजी मला तो दाखवण्याचा राहून गेला. आपण एक मोरावर बसलेला हे बघितला देवता, ती मंदिरांमध्ये आहेत आणि हा विषय फार मोठा असल्यामुळे मला ते दाखवता नाही आलं. पण माझ्याकडे काही खूप फोटो आहेत. मी जो शेवटी एक फोटो दाखवला, थँक्यू ची जी शेवटची स्लाइड आहे त्याच्यामध्ये एक मंदिरामध्ये असलेला मोर, जो देव आहे तो पक्षी आहे. शेवटची स्लाइड जेव्हा आपण परत एखाद्या वेळेला बघू तर त्याच्यामध्ये तो देव आहे. मला अलेप्पीवरून, मी केरळातून तिकडून तामिळनाडूतून येत होतो, मला अलेप्पी जवळ एका गावामध्ये ते मंदिर दिसलं, त्याचा फोटो काढला आणि तो फोटो मी आता टाकलाय की ते आतमध्ये मोराचं मंदिर आहे. ते म्हणजे मोराचंच मूर्ती आहे तिथे आणि त्याच्यावर गरुडाची मूर्ती आहे. स्तंभावरती, बाहेर कळसावरती असं छोटस मंदिर आहे. ते आहे ती शिल्प आणि त्याच्यातून त्यांना ते व्यक्त व्हायचंय. आणि ऑर्निथॉलॉजीचाच भाग होता. शाह सरांनी सर याच्यावर एक प्रेझेंटेशन केलं होतं साऊथ मध्ये असलेल्या मंदिरावरच्या पक्ष्यांचं, आणि मी लोणारच्या मंदिरावर जी पक्षी आकारलेली आहे त्याच्यावर पण एक प्रेझेंटेशन केलं होतं. हा मोठा विषय आहे खूप. करेक्ट, मी त्या पाहिलं होतं. बरोबर आहे. हा, गेल्या वर्षी तो सिंधुजन अकॅडमी तर्फे मी केलं होतं. मंदिरावरील किल्ले आणि मंदिरावरील पक्षी शिल्पे असं केलं होतं. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये मी जयंत वडतकरांचं लोणारचं ऍज अ टाईप स्टडी टोटल पक्ष्यांच्या बाबतीत अशी मी ती ऍड केली होती त्यांच्या परवानगीने. कारण आपल्याला कसं होतंय की व्यक्त होण्याच्या जागा आहेत. कोणी लिखाणाने व्यक्त झालेला आहे, कोणी पारंपरिक ज्ञान आहे जे कुठे लिहून तर नाही ठेवलंय त्यांनी. मग व्यक्त होण्याच्या जागा काय, मग गुहेमध्ये त्यांनी ते चित्र काढून ठेवली, गुहेतली गुहा चित्र म्हणतो आपण त्याला. कोणी पेंटिंग केलेलं आहे आणि कोणी शिल्प तयार केली. तर शिल्पाच्या थ्रू सुद्धा ते व्यक्त झालेले आहेत आणि त्यालाही महत्व आहे नक्कीच इथं ऑर्निथॉलॉजी.
डॉक्टर धन्यवाद सर. पांडेंचं छान पुस्तक आहे यावर, इला फाउंडेशनचं. मी त्याचा उल्लेख तेव्हाच केला की ते इला फाउंडेशनने बरंचसं इथेनॉल ऑर्निथॉलॉजीमध्ये काम त्यावर त्यांचं आणि त्यांच्या मिसेसचं काम आहे, सुरुची पांडेंचं. विशेषतः मला वाटतं जास्त काम आहे त्याच्यात, हो, या इथेनॉल ऑर्निथॉलॉजीमध्ये. संस्कृत लिटरेचर मध्ये पक्षी वगैरे काम आहे त्यांचं. इंग्रजीमध्ये छान पुस्तक आहे त्यांनी केलेले. हो हो हो. चालेल, धन्यवाद सर. नमस्ते, मंगेश बोलतोय हॅलो, पेंजवरून मंगेश बोलतोय सर. हा, मंगेश टाटे बोला. मंगेशजी बोला. या सर, बोला बोला. वा वा. मंगेशजी, शेवटचं एक म्हणजे आधुनिक काळात आता मला सहज आठवण आली, आदरणीय पंतप्रधानांचं मागच्या जर तुम्ही 5-6 महिन्यातलं एक मोरासोबतचं जर चित्र बघितलं असेल, हो हो, तर ते इथनो ऑर्निथॉलॉजीचं आधुनिक काळातलं एक हे म्हणावं लागेल. अगदी अगदी करेक्ट बोलला तुम्ही. एक नॅशनल सिम्बॉल माणूस म्हणून आणि एक नॅशनल सिम्बॉल पक्षी म्हणून जवळ आलेले आहेत. येस सर, थँक्यू. चांगलं प्रेझेंटेशन, थँक्यू सर. ओके, थँक्यू. धन्यवाद. मंगेशजी, आजचा हा विषय पहिल्यांदाच सरांनी मांडला, इथनो ऑर्निथॉलॉजी, आणि त्याच्यावर खूप चांगली माहिती दिली आणि ह्या प्रेझेंटेशन नंतर खूप चांगली चर्चा सुद्धा झाली. या चर्चेमध्ये सहभागी सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या ह्या वेबिनार मध्ये नागपूरवरून गोपाळ ठोसर सर उपस्थित होते. महाराष्ट्र पक्षी मित्रचे शहा सर असतील, कुराडे सर असतील, राजू कसंबे असतील, यांची सुद्धा उपस्थिती होती. याशिवाय लोकमतच्या पत्रकार राखी चव्हाण, वनाधिकारी कल्पना चिंचखेडे, आपले पक्षी मित्र शाद, MSR शाद चंद्रपूरवरून, अशा वेगवेगळ्या भागातून जवळपास 60 लोक आजच्या वेबिनारला उपस्थित झाले होते. या सर्वांचं मी महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. तसंच माझ्यातर्फे पण मी सगळ्यांचा आभारी आहे, तुम्ही सगळे उपस्थित झाले. तसंच डॉक्टर पिंपळापुरे सरांनी जो आपल्या या महाराष्ट्र पक्षी मित्र वेबिनारसाठी वेळ दिला आणि अतिशय वेगळा विषय, नवीन विषय आपल्यासमोर मांडला, त्याबद्दल पुन्हा एकदा डॉक्टर पिंपळापुरे सरांचा आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं इथे थांबूया. तर आजचा वेबिनार संपला. धन्यवाद. थँक्यू.